आपण जे मागील प्रॅक्टिकलला ज्या ज्या शॉपचे वर्कशॉप ड्रॉइंग असेल, त्याचबरोबर आपलं जे वर्कशॉप बुक असेल त्यामध्ये आपण सर्व ज्या डिटेल माहिती आहे ती डिटेल माहिती आपण बघितलेली आहे. धन्यवाद सर. आवाज येतोय सर्वांना? येस Yes, सर. sir. Yes, sir. ओके ओके, थँक्यू. हो सर. आपण आता आपल्या वर्कशॉप प्रॅक्टिस सब्जेक्ट मधील वेल्डिंग शॉप विषयी आपण माहिती घेणार आहे. आपल्याला तुम्हाला सांगितलंय आपल्याला 5 शॉप आहेत: वेल्डिंग शॉप, कार्पेंट्री शॉप, फिटिंग शॉप, प्लंबिंग शॉप आणि शीट मेटल शॉप. तर त्यापैकी आपण आज वेल्डिंग शॉप विषयी माहिती करून घेणार आहे. नेमकं वेल्डिंग म्हणजे काय असतं, किंवा वेल्डिंग शॉप मध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे, किंवा आपण काय काय करू शकतो वेल्डिंग मध्ये, माहिती घेणार आहे. तर सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कोणी वेल्डिंग केलंय का स्टुडंट्स? नो सर. हो हो सर. हो सर. येस No, सर. sir. येस सर. हो सर, केलंय. येस येस सर. सर. बऱ्यापैकी कसं असतं, ज्यांचं फॅब्रिकेशन किंवा कंपनी रिलेटेड असं काही काम असतं तर त्यांचा संपर्क येतो वेल्डिंगशी. ज्यावेळेस आपलं काही घराचं काही काम चालू असतं, बाहेर आपण काही गेट बीट बनवतो किंवा
आपले टू व्हीलरला काही काय म्हणता येईल त्याला, काही त्याचं झालं बिघाड, तर मग आपण ज्यावेळेस त्याला वेल्डिंग करायची असते त्यावेळेस बघतो आपण का कशा प्रकारे ते वेल्डिंग केलं जातं. पण लांबून बघणं आणि स्वतः प्रत्यक्षात करणं यात फार फरक असतो. आपण फक्त समोरून सांगू शकतो असं करा तसं करा, पण ज्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षात त्यावेळेस वेल्डिंग करायची असते त्यावेळेस काय प्रॉब्लेम येतो किंवा ती वेल्डिंग कशी करायची असते, त्याच्यासाठी काय काय सेफ्टी घ्यावं लागते किंवा काय काळजी घ्यावी लागते, हे ज्यावेळेस आपण स्वतः प्रत्यक्षात वेल्डिंग करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि आपण पुढे शिकत चालतो का आपण याच्यात काय काय केलं पाहिजे काय काय नाही. असं ज्यावेळेस आपलं फिजिकली कॉलेज चालू असतं त्यावेळेस आपण तुम्हाला स्वतःला वेल्डिंग करायला लावत असतो. त्यामुळे मुलांना डेअरिंग येते, नेमकं काय करायचं, मशीन ऑपरेट कसं करायचं, त्याचे स्विच कसे असतात, त्याची केबल कुठं असते, काय आपण ते सर्व डिटेल देत असतो मुलांना. एक मिनिट. हॅलो ओम, माईक बंद करायचंय. ओम, कृपया प्रॅक्टिकल चालू असताना कुणीही स्वतःचा माईक सांगितल्याशिवाय किंवा विचारल्याशिवाय ऑन करायचा नाही. ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम आहे खरंच आपला जो सब्जेक्ट चाललाय त्या रिलेटेड त्याच वेळेस बोलायचंय. रिकामे बाहेरचे आवाज ऐकून द्यायचे नाही आम्हाला. तर आपण वेल्डिंग बद्दल बोलत होतो. ज्यावेळेस तुम्ही असता प्रत्यक्षात त्यावेळेस तुम्हाला हे नवीन असतं शिकण्यासाठी, कारण की आपण कुठे जरी गेलो बाहेर आपल्याला कोणी वेल्डिंगला हात लावून नाही देणार किंवा किंवा घे हे मशीन तू वेल्डिंग करून बघ असं कोणी म्हणत नाही आपल्याला. हे आपल्याला सर्व आपल्या वर्कशॉप मध्ये शिकायला मिळतं. वेल्डिंग साठी लागणारे आता कोणते टूल्स आहे किंवा त्या मशीन मध्ये काय काय असतं त्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहे. सुरुवातीला वेल्डिंग म्हणजे काय हे कोणाला सांगता येईल का? हो सर. सांगा एक जणांनी कोणतरी. हा सांगा, सांगू वेल्डिंग सांगू म्हणजे काय असतं? हो सर बोल. म्हणजे एक वस्तू जर तुटली असेल त्याला जोडायचं असेल मग वेल्डिंग करतात. सर 2 मेटल्स जोडणे. हो बरोबर बोलताय तुम्ही. त्याला एक आपल्या मराठी भाषेत एक असा साधं सरळ आपल्याला वाक्य जोडावं लागतं का दोन विविध प्रकारचे धातू, लोखंडाला धातू म्हणतो आपण, दोन विविध प्रकारचे धातू किंवा एकाच प्रकारचे धातू म्हणजे दोन वेगळ्या प्रकारचे धातू किंवा दोन एकाच प्रकारचे धातू जॉईंट करण्याच्या प्रोसेसला वेल्डिंग असं म्हणतात. आलं लक्षात? येस सर. धातू म्हणजे सर. आपले जेवढे धातू आहे, धातू आता तुम्हाला माहिती आहे तर सगळे धातू आपल्याला ते वेल्डिंग करायचे असतात. आता सोनं पण आपण सोनं बघतो, सोनाराच्या दुकानमध्ये गेल्यानंतर आपण त्यांना डिझाईन देतो किंवा त्यांच्याकडे असते किंवा आपण त्यांना सांगतो का ही डिझाईन पाहिजे किंवा ते आपल्याकडचं सोनं घेऊन ते वितळायचं काम करतात, डिझाईन तयार करतात. ती जी जाळण्याची प्रोसेस असते त्यांच्याकडे, ते जाळण्याचं साहित्य असतं ती जोडण्याची, ते पण एक प्रकारची वेल्डिंग झाली. ती त्याच्यामध्ये एकाच प्रकारचा धातू असतो तो एकत्र करतात. ते जेवढे धातू आहे आपले ते सगळ्यांना वेल्डिंग केली जाते त्यांच्या प्रोसेसमध्ये. आता आपण वेल्डिंग म्हणजे काय हे बघितलं. आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोणकोणते टूल्स असतात किंवा आपल्याला काय काय इन्स्ट्रुमेंट वापरायचे त्याबद्दल माहिती करून घेणार आहे.
स्क्रीन वरती तुम्हाला आता वेल्डिंग मशीन दिसतंय एक. हो सर. हो, तर ते वेल्डिंग मशीन बघायचं आपल्याला. तर त्याच्या समोर जे रेड कलरचं बटन दिसतंय आपल्याला. येस सर. हो, येस सर. एक मिनिट. तर जे रेड कलरचं जे बटन आहे, तर ते त्याचा स्पीड दाखवतं ते. आपल्याला नेमकं आता इथून समोर दिसणार नाही ते. हे जे रेड कलरचं बटन आहे ते आपलं स्पीड दाखवतं. त्याच्यावरती स्पीड असतात. त्यानंतर एक खालचे जे दोन दिसत आहे, या बाजूला एक, उजव्या बाजूला एक होल सारखं दिसतंय आणि उजव्या बाजूला सारखं दिसतंय. तर त्याच्यामध्ये प्लस म्हणजे आर्थिंग मेन केबल असते. आर्थिंग ही मायनस मध्ये असते. इकडचं जे उजवी बाजू आहे त्याच्यामध्ये आपण केबल टाकतो. ती केबल मशीनला जॉईन केली ते केबलला आपण होल्डर लावले. ते होल्डर मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारचं असतं ते. ते केबल आणि ते होल्डर इथे जॉईंट असतं आपल्या या बाजूला उजव्या साईडला. आणि आर्थिंग असते. आर्थिंग जिथं आपल्याला वेल्डिंग करायचं आहे तिथे आपल्याला आर्थिंग द्यावी लागते, तरच आपण वेल्डिंग करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण वेल्डिंग करतो. तर ते आर्थिंग लावण्याचं काम इथं या होलमध्ये केलं जातं. अशा प्रकारे आपलं वेल्डिंग मशीन. आता आपण बघतोय टाइप्स ऑफ वेल्डिंग. जी आपण आता वेल्डिंगची जॉब सर करणार तुमचा आहे. आवाज ब्रेक होतोय. सॉरी, व्हॉइस ब्रेक होतोय. हो येस सर. सर. हो सर. हो. आता आपण टाइप्स ऑफ जॉईंट बघणार आहे वेल्डिंगची. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला बघतोय बट जॉईंट दाखवलेला आहे इथं. हा बट जॉईंट आहे. ही समोरच्या दोन प्लेट आहेत. त्या दोन प्लेट एक या साईडची प्लेट आहे आणि तिच्यामध्ये थोडासा दोघांच्या मध्ये एक गॅप ठेवलेला आहे छोटासा, 2-3 mm चा. आणि त्याच्या शेजारी दुसरी प्लेट ठेवलेली, म्हणजे असे दोन पीस आहेत ते वेल्डिंगचे. आणि जो मधला गॅप असतो त्या गॅप मध्ये आपण वेल्डिंग भरत असतो. या जो गॅप भरला जातो त्याला आपण बट जॉईंट म्हणतो. अशा प्रकारे या दोन प्लेट अशा शेजारी शेजारी ठेवायच्या, त्याच्यामध्ये थोडासा गॅप असतो 2-3 mm चा. त्या डायग्रामला आपण बट जॉईंट म्हणतो. त्यानंतर आपण बघणार आहे कॉर्नर जॉईंट. इथं दिसत असेल तुम्हाला 2 नंबरची डायग्राम. ही आहे कॉर्नर जॉईंट. सेमिकटच्या सारख्या दोन प्लेट आहेत. फक्त एक थोडीशी वरती उभी केली आहे, उभी एक आडवी आहे आणि तिला कॉर्नर साईडला खेटून शेजारची दुसरी उभी केलेली आहे. म्हणजे तो आपल्याला कॉर्नर जॉईंट तयार झाला. इथं बघा, इथं गॅप दिसतोय तुम्हाला. इथं जो गॅप भरणार आहे आपण त्याला आपण कॉर्नर जॉईंट म्हणतो. त्यानंतर शेजारी तुम्हाला दिसतंय लॅब जॉईंट. लॅब जॉईंट म्हणजे काय असतं, दोन प्लेट असतात सारख्या कलरच्या. आपल्याला समजा मेजरमेंट दिलंय 50 mm बाय 70 mm. तर त्या दोन प्लेट आहेत, तर त्या एकमेकावर ठेवून त्याचा सेंटर काढलेला आहे इथं. आणि
सेंटरला जॉईन केलेले आहे ते एकमेकाच्या वरती लॅब केलंय त्यांना, आणि इथले जी हा जो गॅप आहे इथला समोर तयार झालेला, तर तिथं तिथं बिल्डिंग करायची आपल्याला, तर त्याला लॅब जॉईन मानतात. आलं लक्षात? आता खालचा आहे आपला चौथा टी जॉईंट. टी जॉईंट मध्ये कसं दोन प्लेट असतात आपल्या वरती, आपण जशा वापरल्या 50x70च्या 50x40च्या, जे मेजरमेंट दिलं असेल आपल्याला त्यानुसार एक प्लेट प्लेन मध्ये खाली ठेवलेली आहे, आणि तिच्या एक्झॅक्ट वरती एक सेंटरला मार्किंग करून दुसरी प्लेट तिच्यावरती उभी केलेली आहे. तर त्या उभ्या केलेल्या प्लेटला इकडनं उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने आपण वेल्डिंग करू शकतो. आता आपल्याला इकडची डावी बाजू दिसणार नाही, पण इकडनं आपल्याला जे दिसतंय त्या बाजूला आपण इथं त्याला वेल्डिंग करू शकतो. तर त्याला आपण टी जॉईंट असं म्हणतो. हा असा टी जॉईंट. त्यानंतर बघणार आहेत आपण एज जॉईंट. हा आहे एज जॉईंट. याच्यामध्ये आपण असं दाखवलेलं आहे, दोन एकाच प्रकारच्या प्लेट एकमेकाला जॉईंट केलेल्या आहेत उभ्या साईज मध्ये खेटून, आणि त्या आपण सेंटरला त्याचा जो गॅप असतो वरती त्याच्या डोक्याच्या वरती इथं जो गॅप आहे तिथं गॅप पडलेला असतो, तो गॅप भरण्याच्या प्रोसेसला आपण एज जॉईंट असं म्हणतो. हे वेल्डिंगचे महत्वाचे 5 प्रकार आहेत, 5 जॉईंट येते, याच्यावरच आपलं वेल्डिंगचं सर्व काम चालतं. तुम्हाला कुठल्याही प्रकारची वेल्डिंग करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल का हे कोणत्या पद्धतीने जॉईन केलेली, अपॉन जॉईंट आहे, कॉर्नर जॉईंट आहे किंवा लॅब जॉईंट आहे. समजा आपलं टेबल आहे, टेबलचा जो कोपरा असतो तो वेल्डिंग करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, कॉर्नर जॉईंट. टाईप लक्षात ठेवायचे, टाइप्स ऑफ जॉईंट. आणि आपण ज्यावेळेस जो जॉब घेतोय तो एज जॉईंटचा घेणार आहे. त्या प्रकारचा जॉईंट, या प्रकारचा पुढे डायग्राम दाखवतो मी तुम्हाला, दाखवणार आहे. तर आपण या प्रकारचा जॉईंट घेणार आहे, एज जॉईंट. हे बघ, सुरुवातीचा आपण बघितलं तो बट जॉईंट. या दोन प्लेट आहेत सारख्या, त्याच्यामध्ये गॅप दाखवलेला आहे, आणि हे ज्या रेषा दिसत आहे गोल राऊंड मध्ये, तर ती आपण वेल्डिंग भरलेली आहे त्याच्यामध्ये. वरती पण दिसतंय तुम्हाला इथं या दोन प्लेट अशा प्रकारे, याला बट जॉईंट म्हणतात. हा नंतरचा लॅब जॉईंट. इथं तुमच्या लक्षात येईल कसं एकमेकावरती त्या प्लेट ठेवलेल्या आहेत. हा इथं सेंटर काढलेला आहे खालच्या प्लेटचा, त्याच्यावरती ही दुसरी प्लेट ठेवली आपण. इथं जे ब्लॅक कलरचं दिसतंय इथं आपल्याला वेल्डिंग भरायची असते. आपण इथं पण वेल्डिंग भरू शकतो. त्यानंतर इकडनं खालची बाजू आहे, खालच्या बाजूला जर आपण सरळ केलं तर ती पण अशी इकडच्या सारखी दिसते. मग आपण तिकडनं पण तिला वेल्डिंग करू शकतो या साईडला खालून. त्यावेळेस काय होतं, ही बाजू खाली जाते, तिकडची बाजू वरती येऊन जाते. या लॅब जॉईंट म्हणतो आपण याला. आणि नंतर कॉर्नर जॉईंट आहे. आपण जे बघितलं इतक्यात आपण जो विषय झाला टेबलचा कॉर्नर आपण जर जॉईंट केला तर त्याला काय म्हणतात, कॉर्नर जॉईंट. हे बघा असं टेबल असू शकतो आपला, हा खालचा पाय आणि ही वरची त्याची वाली स्टँड तो वरचा. तर इथे जी वेल्डिंग केली जाते तिला कॉर्नर जॉईंट म्हणतात.
हा ओपन कॉर्नर जॉईंट, म्हणजे त्याच्यामध्ये गॅप सोडला याने, हा क्लोज केलाय, म्हणजे डायरेक्ट त्याला खेटून घेतली ती प्लेट, आणि हा टोकाला घेतलाय फक्त. इतका फरक असतो त्याच्यात कॉर्नर जॉईंट. त्यानंतर आपला एज जॉईंट. या समोरच्या प्लेट दिसत आहे सारख्या मेजरमेंट मध्ये एकमेकाला उभ्या स्थितीमध्ये ठेवले आहे, आणि त्याच्यामध्ये आपण इथं वेल्डिंग भरतोय. हे जे गोल दिसतंय या मापामध्ये असे इकडं या बाजूला वेल्डिंग भरली जाते, त्याला आपण एज जॉईंट म्हणतो. इथे खाली पण तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर हा बघतो आपण टी जॉईंट. खालची प्लेट आहे त्याच मेजरमेंट मध्ये आपली वरची पण प्लेट आहे, तिचं सेंटर केलं आहे आपण, आणि तिचा जो कोपरा आहे इकडचा, तर त्या बाजूने आपण वेल्डिंग करतोय. ही वेल्डिंग गन आहे, वेल्डिंग रॉड, त्याच्या साहाय्याने इकडे वेल्डिंग केली जाते. डायग्राम मध्ये असं दाखवलंय की जो रॉड पकडलाय समोरच्या व्यक्तीमध्ये पकडलेला आहे. म्हणजे आपण हात किती प्रमाणात तिरपा करू शकतो त्याचं इथं उदाहरण दिलंय त्यांनी. हा झाला आपला टी जॉईंट. आता ते झालेत आपले वेल्डिंगचे जॉईंट्स. तर आता आपण यानंतर बघणार आहोत वेल्डिंग टूल्स. आपल्याला वेल्डिंग शॉप मध्ये कोणकोणते टूल्स वापरायचे त्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहे. वेल्डिंग करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, किंवा कोणते टूल्स जे महत्वाचे का वेल्डिंग शॉप मध्ये आपल्याला ते वापरण्यात येतील, याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहेत. त्यामध्ये सुरुवातीला सर्वात महत्वाचं सेफ्टी मध्ये गॉगल वापरतो आपण. वेल्डिंग गॉगल जो ब्लॅक कलरचा असतो, पूर्ण ब्लॅक असतो, तो बघितला असेल तुम्ही ज्यावेळेस ते फॅब्रिकेशनचं काम चालू असतं, तर ते वर्कर जे असतात त्यांनी घातलेला असतो, त्या लोकांनी तो एकदम फुल डार्क कलरचा असतो. तो याकरता घालायचा असतो का जे वेल्डिंग करताना जे स्पार्क तयार होतं आपलं, कसं म्हणता येईल तुम्हाला, ते आपल्या दिवाळीचे जे सुरसुऱ्या असतात त्याच्यामध्ये जे स्पार्क उडतं बाहेर, त्या टाईप मध्ये आपलं वेल्डिंग करत असताना स्पार्क उडत असतं. आणि आपण वेल्डिंग करत असताना जवळ असतो तर ते आपल्या डोळ्यात जाऊ नये आणि त्याच आपल्याला त्रास होऊ नये, आपले डोळे खराब होऊ शकतात त्याने. वेल्डिंग लागण्याचा एक प्रकार असतो, कधी ऐकला असेल कोणी, किंवा कोणाला लागली पण असेल, वेल्डिंग लागली असं म्हणता. वेल्डिंग लागणं म्हणजे नेमकं काय यस असतं सर. का, तर गॉगल वापरला नाही, बिगर गॉगलचं काम केलं वेल्डिंगचं, किंवा जो तो धूर निघतो डोळ्यात त्याचा, पाणी येतं. डोळ्याला रात्र, ते दिवसा काहीच होत नाही आपल्याला, संध्याकाळी आपण ज्यावेळेस बसतो घरामध्ये त्यावेळेस आपण टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, त्याच्या वेळेस त्यानंतर आपल्या डोळ्याला त्याने ताण येतो, मग आपल्याला ते रात्रीच तू बोललात तसं पाणी येतं डोळ्यातून, खूप त्रास होतो, असं वाटतं जसं काय कोणी खडे टाकले डोळ्यामध्ये, इतका भयानक तो त्रास असतो. त्याच्याकरता ती सेफ्टी घ्यायची असते महत्वाची आपल्याला. वेल्डिंग करताना गॉगल हा वापरायचा असतो. त्याच्यामुळे वेल्डिंग करताना गॉगल हा फार महत्वाचा असतो. त्यानंतर दुसरं आहे हँड स्क्रीन. हँड स्क्रीन तुम्ही बघितली असेल तर वेल्डिंग करताना एक हातामध्ये एक स्क्रीन पकडलेली असते, वरतून गॉगल पण लागलेला असतो, काचेचा तुकडा राहतो. त्याच्यामध्ये तो ब्लॅक कलरचा काचेचा तुकडा असतो, तर ते तुझा पकडलेला तो जो स्टँड असतो त्याला हँड स्क्रीन असं म्हणतात. तो आपल्या चेहऱ्याला धूर लागू नये त्या वेल्डिंगचा, तो धूर इतका भयानक असतो का त्या धुराने आपल्या चेहऱ्याला काय म्हणते, आग होते, आपली आग, चेहऱ्याची आग होती त्या धुराने.
तर मग आपल्याला लगेच नाही जाणवत ते 2-1 दिवसांनी. तर त्याकरता आपल्याला सेफ्टी म्हणून हँड स्क्रीन वापरायची असते, जेणेकरून तो धूर आपल्या चेहऱ्यावर डायरेक्ट येणार नाही. त्यानंतरच आपलं आहे प्लायर. प्लायर याच्याकरता वापरतो आपण का आपण जे जॉब करतो किंवा आपण कुठलाही एक पार्ट वेल्डिंग करतो. तो वेल्डिंग केल्यानंतर खूप जास्त प्रमाणात तो गरम झालेला असतो. त्याला हीट दिलेली असते आपण वेल्डिंगची. तो जो गरम झालेला पार्ट आहे किंवा जो आपण काय म्हणता येईल त्याला, जो जॉब तयार केला आपण, तो इतका गरम असतो का तो जर आपण हाताने उचलला फक्त उचलला किंवा त्याला हात लागला तर आपल्याला जबरदस्त चटका बसू शकतो, त्याचा भाजू शकतो आपला हात. तर आपल्या शरीराला किंवा हाताला त्याची इजा होऊ नये, तो गरम जॉब आपण हाताने पकडू नये यासाठी आपण प्लायरचा वापर करत असतो. प्लायर वापरल्यामुळे आपल्या हाताची सेफ्टी व्यवस्थितरित्या होते आणि तो जो पार्ट आहे आपला तो उचलण्यासाठी आपल्याला प्लायरची मदत होते. त्यानंतर वेल्डिंग होल्डर. हे तुम्हाला सगळं पुढे दाखवणार आहे मी कसं असतं ते. आता सध्या फक्त आपण नाव बघतोय त्याचे. वेल्डिंग होल्डर. वेल्डिंग करत असताना जो रॉड पकडण्यासाठी एक असा मूठ असलेला एक टूल्स असतं. ते विविध कलर मध्ये असतं. हिरव्या कलर मध्ये, लाल कलर मध्ये, ब्लॅक कलर मध्ये असतं. त्याच्यामध्ये आपण रॉड अटकवलेला असतो वेल्डिंगचा. तर तो रॉड पकडण्याचं जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याला वेल्डिंग होल्डर म्हणतात. वेल्डिंग होल्डरचा वापर हा आपण वेल्डिंग रॉड पकडण्यासाठी करत असतो. त्यानंतर आहे आपलं वायर ब्रश. वायर ब्रशचा वापर आपण जे त्याला आपलं जे आपण रस काढायचा असतो त्याच्यासाठी सर. येस 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 आपण स्पॅटर होतं बघितला ते ना. काढण्यासाठी. हो, तर जे वेल्डिंग केलंय आपण त्याच्यावरती असे बारीक स्पार्क आलेले असतात, स्पॉट उडले असतात असे बारीक बारीक. तर मग ते आपण हाताने नाही काढू शकत किंवा कशाच्या साह्याने खरडून नाही काढू शकत. तर त्याच्याकरता एक प्रॉपर टूल्स म्हणून आपण वायर ब्रशचा वापर करतो. कुठली वस्तू कुठे वापरली तर त्याचा वाईट परिणाम होतो, त्याच्यामुळे आपण वायर ब्रशचा वापर हा फक्त वेल्डिंग काढण्यासाठी किंवा झालेली वेल्डिंग ही व्यवस्थित आहे की नाही ते आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येऊन जातं ती वायर ब्रश फिरवल्यानंतर. पुढचा आहे आपला वेल्डिंग रॉड. वेल्डिंग रॉड बघितला असेल तुम्ही सर्वांनी, फॅब्रिकेशनच्या दुकानमध्ये असतो. त्याची साईज 3.15 mm असते, त्याची स्टँडर्ड साईज असते 3.15 mm. तर वेल्डिंग करण्यासाठी आपण त्या रॉडचा वापर करत असतो. वेल्डिंग रॉड म्हणतात त्याला. आपण फॅब्रिकेशनचं दुकान आहे किंवा ते हार्डवेअरचं दुकान आहे त्याच्याकडे जर गेलो घेण्यासाठी, आपल्याला हार्डवेअरचं दुकान जावं लागतं. आपण गेलो, आपण बोललो की मला वेल्डिंगचं रॉड पाहिजे, तर मग आपल्याला त्यांना कंपनीचं नाव सांगावं लागतं, साईज नाही सांगावं लागत. साईज त्याची स्टँडर्ड असते. मग आपण सांगतो मंगलम द्या किंवा असे सध्या जे चालतात मार्केटमध्ये त्याचं मंगलम असतं. मग आता मंगलमचा रॉडचा बॉक्स द्या, मग ते आपल्याला बरोबर देतात. वेल्डिंगचा रॉडचा वापर हा वेल्डिंग करण्यासाठी होतो. हे बघितलं आपण गॉगल. वेल्डिंग गॉगल अशा प्रकारचा असतो, पूर्ण ब्लॅक कलर मध्ये असतो. तो सेफ्टीसाठी वापरतो आपण. प्रकारे तो वेल्डिंगचा गॉगल असतो. त्यानंतर पुढे बघणार आहेत आपण हँड स्क्रीन. ही अशी हँड स्क्रीन असते. मगाशी तो एक विद्यार्थी बोलला तसा, इथं जो गॅप दिसतोय याच्यामध्ये एक ब्लॅक कलरची काच असते, इथं पॅक केलेली असते. ती ही मूठ असते त्याच्यावाली इथे असते ती आतल्या बाजूने त्याला
हँड स्क्रीन म्हणतात. हँड स्क्रीन ही अशा प्रकारची असते. बघितली तर प्लायर आपण आपले टूल्स जॉब पकडण्यासाठी किंवा जो पार्ट आपण जॉईंट केलाय तो पकडण्यासाठी अशा प्लायरचा वापर करतो. प्लायर मध्ये बरेचसे प्रकार असतात. तर एक स्टँडर्ड साईज जे आपण आपल्या घरामध्ये ठेवतो, प्रत्येकाच्या घरामध्ये प्लायर असते, छोट्या छोट्या कामासाठी लागते. तर त्या प्लायरचा आपण असा वापर करतो. प्लायर घेतली सर्वांकडे असते. त्यानंतर हे वेल्डिंग होल्डर, याच्यामध्ये आपण रॉड पकडण्याचं काम करत असतो. इकडनं केबल असतं वेल्डिंग मशीनला, त्याला इकडनं केबल असते, याला जॉईंट असते. त्यानंतर वेल्डिंग रॉड आपल्याला इथं पॅक करायचा असतो. या पोर्शन मध्ये आपण त्याला वेल्डिंग रॉड हा पॅक करत असतो. या ठिकाणी वेल्डिंग रॉड आपण पॅक करतो, याला वेल्डिंग होल्डर म्हणतात. हा वायर ब्रश मगाशी तुम्ही बोलले का ते साफ करण्यासाठी, तर अशा प्रकारचा वायर ब्रश असतो तो. याच्यामध्ये पण बरेचसे प्रकार असतात, पण मग आपल्याला हा मोठ्या साईज मधला जर वायर ब्रश मिळाला अशा वायर ब्रश वेल्डिंग रॉड या अशा प्रकारचा वेल्डिंग रॉड असतो. सर तुमचा आवाज नाही येते. हो, या अशा प्रकारचा वेल्डिंगचा रॉड असतो. वेल्डिंग सेफ्टी मध्ये आपण तुम्हाला त्या दिवशी पवार सरांनी पण सांगितलं, रुपते सर पण बोलले का वर्कशॉपला काम करत असताना किंवा कुठल्याही आपल्या वर्कशॉप मध्ये कुठल्याही शॉपचं काम करत असताना सेफ्टी किती महत्वाची असते याविषयी तुम्हाला पवार सरांनी पण माहिती दिली पहिल्याच दिवशी. त्यानंतर मोगरे सर बऱ्याचदा बोलले आणि रुपते सरांनी पण त्या दिवशी तुम्हाला विषय घेतला. या अशा पद्धतीने वेल्डिंग करायची असते. इथं आपण एक डायग्राम दाखवली आहे छोटीशी, प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा वेल्डिंग कशी करायची असते. याच ॲप्रॉन सारखं असते जे आपल्याला वापरायचं असतं, त्यांचं वेगळं आहे, आपलं वेगळं असतं थोडस. हे कंपनी लेवलचं आहे, आपल्याला इकडं स्कूलचं वेगळं असतं थोडस. नंतर सेफ्टी म्हणून आपण शूज वापरत असतो, जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरायचे. त्यानंतर हँड ग्लोव्ज आहेत. हँड ग्लोव्ज आपल्याला जास्त हेवी काम किंवा रिस्की काम असं बिल्डिंग करायचं आहे तिथे, त्यावेळेस आपण इथं हँड ग्लोव्ज वापरू शकतो. गॉगल्स दाखवलेला इथे, हा सेफ्टी गॉगल आहे. तो वेल्डिंग गॉगल वेगळा आणि हा सेफ्टी गॉगल वेगळा. सेफ्टी गॉगल हा पूर्णपणे सफेद असतो, त्याच्यामध्ये आपण जे स्पार्क उडतात तर त्याच्यापासून आपण आपल्या डोळ्यांचा बचाव होतो. इकडे हे वेल्डिंग होल्डर दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपण सेफ्टी घ्यायची असते. मी आता तुम्हाला एक डायग्राम दाखवतोय. आता जो आपल्याला सध्या या सेमिस्टरला फर्स्ट सेमला आपल्याला जो जॉब घ्यायचा आहे वेल्डिंगचा जॉब, तर तो दाखवायचा आहे मला तुम्हाला. एक 2 मिनिटं फक्त.
आपण आता ही जॉब ड्रॉइंग बघतोय, मेटल जॉईनिंग शॉप म्हणजेच वेल्डिंगची. या सेमला फर्स्ट सेमला आपल्याला जो जॉब करायचा आहे तो फ्लॅट एज जॉईंट ड्रॉइंग. अशा प्रकारे आपण जॉईन करणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दाखवलेलं इकडं 75 mm चा एक पीस कट केलेला आहे. त्यानंतर त्याची रुंदी आपण 50 mm दाखवलेली आहे. ही त्याची रुंदी असते 50 mm. त्यानंतर ही लांबी त्याची 75 mm. त्याचे 2 पीस असतात. इथे तुम्हाला 2 दिसतील. त्याची साईज, त्याची जाडी, थिकनेस 5 mm ची असते. हे बघा इथं अशा प्रकारे खालच्या ड्रॉइंग मध्ये तुमच्या लक्षात येईल सगळं. इथं दाखवले आपण 70, 50, 5-5 mm. ही 2 पीस शेजारी शेजारी ठेवलेत. त्यानंतर आपण हे जे गोल राऊंड मध्ये दिसतंय तुम्हाला ते आपण वेल्डिंग केलंय. आलं लक्षात? येस सर. हो. आणि ज्यावेळेस रुपल सरांनी तुम्हाला दाखवली ही डायग्रामच्या दिवशी, इथे ऑल Yes, डायमेन्शन sir. मध्ये. हो. याच्या प्रकारे सेमला पण जॉब आहेत का? अशा प्रकारे डबल आवाज संपत बाईक बंद करायचंय. हॅलो सर. आवाज येतोय? Yes, sir. संपत म्हणून कोणतरी Yes, त्यांनी sir. बाईक बंद करायचंय. अशा प्रकारे आज आपण Hello, फिटिंग शॉप आणि वेल्डिंग डायग्राम, वेल्डिंग सेफ्टी विषयी माहिती करून घेतली. यानंतर पुढचं जे नेक्स्ट प्रॅक्टिकल राहील त्यावेळेस आपण वेल्डिंग जॉबला सुरुवात करू. काही टूल्स जे बाकी आहे तुम्हाला दाखवण्याचे ते आपण तुम्हाला प्रत्यक्षात वर्कशॉप मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन मोड मध्ये पण सर्व प्रकारचे टूल्स हे माहिती होती. हॅलो सर. हॅलो सर. आपण शीट मेटलची माहिती घेतली का बाळांनो मागच्या प्रॅक्टिकलला? येस सर. झाले का शीट मेटल? येस सर झाली. सर. बरोबर, ठीक आहे. सरांना आवाज नाही जाते वाटतं आपला. येतोय. रितेश, सर ऐका ना मग. बोल ना. मी काय म्हणतो, आपल्याला पहिला जॉब कसा राहणार आहे? पहिला जॉब आहे ना आपला फिटिंग शॉपचा राहणार आहे. प्रत्येक सेमला आपल्याला आता फर्स्ट सेम आहे ना आपल्यावाला, तर प्रत्येक शॉपचा एक जॉब असतो. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण फिटिंग शॉप घेणार आहे. आणि सर मग समजा ऑनलाईनच घेणार आहे का तुम्ही, का डायरेक्ट कॉलेजला बोलून काही सर? नाही, आता सध्या तरी अजून ऑफलाईनचं काही आलेलं नाही शेड्यूल आपल्याला. तर जोपर्यंत आपण ऑनलाईन आहे त्या पद्धतीने आता सध्या आपण जशी माहिती दिली तुम्हाला इथं, तर पुढच्या प्रॅक्टिकलला आपण डायरेक्ट प्रत्यक्षात आम्ही जॉब करणार आणि तुम्ही बघणार तिकडनं कसं करायचं ते. आणि ज्यावेळेस येस वेळ सर, येईल, चालेल. कारण की शक्यतो चालू होईलच अशी अपेक्षा ठेवू आपण तसं गळीत. येस सर. ज्यावेळेस तुम्ही याल फिजिकली त्यावेळेस नक्कीच तुम्हाला एक नवीन काहीतरी शिकायला मिळेल इथं आपल्याकडे. तर आपण आता मागच्या वेळेस शीट मेटल विषयी थोडी माहिती घेतली, तर यावेळेस अजून पुन्हा एकदा थोडीशी एक रिव्हिजन म्हणून एक थोडीशी परत माहिती करून घेऊ. जेव्हा ऑफलाईन होईल तेव्हा आम्हाला करायला भेटेल ना? काय म्हटलं? जेव्हा ऑफलाईन चालू होईल तेव्हा आम्हाला करायला भेटतील का हे वर्कशॉप परत?
हो 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 तुम्हाला करावं लागतं जॉब. तुम्हाला ज्यावेळेस मार्क द्यायच्या असत्या त्यावेळेस आपल्याला एंड सेमिस्टर म्हणून एक एक्झाम असते ज्याच्यामध्ये आपण ओरल घेतो. काही तुम्हाला एक हा जो वर्षभर 6 महिने आपण एक सेमिस्टर जो जॉब केला त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्राचा जॉब करायला लावतो, ज्यामध्ये तुमच्याकडून तुमचं जे नॉलेज झालंय पहिल्या सेमचं त्याच्यामध्ये तुमच्या काय काय लक्षात आलंय ते आम्हाला इथं समजतं. त्याच्यासाठी आपण प्रत्यक्षात तुम्हाला घेत असतो आपण एक जॉब. आणि जरी ऑनलाईन मोडला राहिलं तरी तुम्हाला ते एक जॉब करण्यासाठी तुम्हाला इथं यावंच लागेल. आपण ते नंतरचा विषय येतो, पण मग आपण करून घेतो तो एक जॉब. चालेल सर. हा, आपण आता थोडक्यात एक शीट मेटलची डायग्राम बघू. ही समोर आपल्याला प्लेट दिसते एक शीट मेटल शॉपचे. सी क्लॅम्प ते जॉबचं नाव दिलंय आपण. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे बघा इथं आपण 180 mm लांबीची एक प्लेट घेतली GI शीट. त्यानंतर त्याची रुंदी 60 mm घेतली आहे. समोर तुमच्या इथं खालची वरती तुमच्या लक्षात नाही येणार वरती काय केले आपण मेजरमेंट. खाली तुम्ही ज्यावेळेस डायग्राम मध्ये बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. रुंदी म्हणजे 180 mm म्हणजे 180 mm म्हणजे इकडची एवढी जी साईट असते मी एरो दाखवतोय ती 160 mm 180 mm. हे जे 17.5 दिसतंय हा जे ड्रिल दिसतंय आपल्याला तर त्याच्यामधलं हे जे अंतर आहे ते 17.5 mm चं आहे. हे जे दोन्ही होलांच्या मध्ये आहे ते अंतर 25 mm चं आहे आणि इकडचं आपलं हे 17.5 आणि हा जो टोटल इकडचा राऊंड आहे हा इतका तो 60 mm चा आहे. त्याच्यामध्ये इकडची ही साईड जी 30 दिसते तुम्हाला ही इथली 30 आहे ही. त्यानंतर इकडचं हे 30 इकडचं उभं दिसतंय हा 30 येतो. हा जो बेंड आहे इथं बेंड दिलेला असतो आपण याला आकार तयार होतो त्याचा. त्यानंतर त्याच प्रकारे इकडनं पण ही या बाजूची जी तुम्हाला 30 दाखवली 30 तर हा उभा 30 हा आडवा 30 या असा 30 दिसतोय. या अशा प्रकारचा हा सी क्लॅम्प याची शीट मेटलची डायग्राम आहे आपली. आपण यावेळेस तुम्हाला हा जॉब बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही जर आले तर मग तुमच्याकडून आपण अशा प्रकारे जॉब तयार करून घेणार आहे. आपण आता शीट मेटलचे टूल्स बघू. शीट मेटल म्हणजे काय नेमके बघू आपण आता. आता आपण शीट मेटल विषयी थोडक्यात माहिती घेणार आहे. आपल्या वर्कशॉप मधील पुढील शॉप आपला शीट मेटल असा असतो. शीट मेटल म्हणजे आपण ते पत्र्याचे काम असतं. आपल्या इथे कपाट असतं किंवा जे चायनीजच्या गाड्यावरती असतं ते पत्र्याची एक डिझाईन केलेली असते किंवा तुम्ही बॉयलर बघितले असतील कुठं तर त्याच्यावरती ते चिमणी सारखं केलेलं असतं धूर जाण्यासाठी. तर त्याला आपण ते सर्व शीट मेटल शॉपच्या अंडर एक काम येतं.
जिथे जिथे पत्र्याचं बेंडिंग किंवा असं पत्र्या रिलेटेड काही काम केलं जातं त्याला शीट मेटलचं काम असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये बघणार आहे आपण का त्याच्यामध्ये कोणकोणते टूल्स वापरतो, कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरतो, डायग्राम बघितली आपण, त्याच्यावरून तुम्हाला थोडासा एक अंदाज येईल. त्यामध्ये आपण प्रामुख्याने सुरुवातीला जे वापरतो स्केल, ही स्केल वापरतो आपण इथं स्टील रूल. स्टील रूल वापरतो. याच्यामध्ये दिले आपल्याला मेजरमेंट दिले, आपल्याला जी डायग्राम दिली जाते आपली ती किती होती 30 तर याच्यावरती याच्यानुसार आपण त्या स्टील त्या पत्र्यावरती आपण मेजरमेंट करत असतो. सुरुवातीला आपण तो GI शीटच बघू. या अशा प्रकारचं GI शीट असतं. इथं तुम्हाला दिसत आहे ही GI शीट आहे, याच्यावरती आपल्याला जॉब करायचा असतो. या स्केलच्या साह्याने त्या GI शीट वरती आपण सुरुवातीला मार्किंग करून घेतो. ती मार्किंग करण्यासाठी आपण या स्टील रूलचा वापर करतो. मेजरमेंट घेण्यासाठी या स्टील रूलचा वापर केला जातो. त्यानंतर इथं दिसतंय शीट कटर, ज्याला आपण आपल्या भाषेत कातर म्हणतो, पत्रे कापायची कातर. तर अशा प्रकारची ती कातर असते. कातर त्या कटरमध्ये बरेच प्रकार आहेत, पण आपण आपलं काम छोटं असतं, जॉब करायचे असतात, त्यानुसार आपण ही छोटी टिंग कटर म्हणतो, आपण तिला शीट कटर पण म्हणतात, तर हे वापरत असतो. याच्यामध्ये हे ऑपरेट करत असताना याला ताण दिलेला असतो. हे बघा स्प्रिंग दिसत असेल इथं तुम्हाला, त्या स्प्रिंगचा ताण असतो त्याच्यामध्ये. तर आपल्याला त्याची सेफ्टी घ्यायची असते का, ज्यावेळेस आपण ते मार्किंग केलेलं शीट कट करणार आहे, तर ते कट करत असताना आपले बोट किंवा हात याच्यामध्ये आले नाही पाहिजे, नाही तर आपल्याला त्याने चिमटा बसू शकतो. याची काळजी आपण घ्यायची असते. या शीट कटरचा वापर आपण शीट कट करण्यासाठी करतो. त्यानंतर ही प्लायर आहे, आपण बघितली मागाशी वेल्डिंग शॉप मध्ये पण बघितली, आणि प्रत्येक शॉपला ती प्लायर वापरली जाते. शीट मेटलला तिचा यूज आपण जो कट केलेला शीट आहे तो उचलण्यासाठी किंवा बेंड करण्यासाठी त्याचा वापर करतो. शीट कट केल्यानंतर त्याला थोडीशी धार आलेली असते, ते उचलण्यासाठी आपण त्या प्लायरचा वापर करतो. वरती तुम्हाला दिसत असेल बॉल पेन हॅमर. बॉल पेन हॅमर म्हणजे आपली हातोडी. आपल्या सर्वांना माहिती आहे हॅमर, हातोडी वापरलेली असते आपण ती. ज्यावेळेस आपण ते कटरच्या साहाय्याने शीट कट करतो, त्यानंतर त्याला असं थोडंसं बर टाईप असं थोडंसं बाहेर कडेला असं आलेलं असतं चिचकून, तर ते आपल्या हाताला लागण्याची फार चान्सेस असतात. तर ते लागू नये, आपल्याला काही इजा होऊ नये, त्यासाठी आपण सुरुवातीला हॅमरच्या साहाय्याने ती ठोकून घेतो अॅन्युअल वरती, आणि ते बेंड करून प्लेन करून घेतो, जेणेकरून त्याची आपल्याला इजा होणार नाही. याच्या प्लेन करण्यासाठी किंवा ती बर आलेली बर ठोकण्यासाठी आपण हॅमरचा वापर करतो. पुढे आपण बघणार आहेत मार्कर. स्केल घेतल्यानंतर आपण जे GI शीट वरती मार्किंग करणार आहेत, त्याच्यासाठी आपण या मार्करचा वापर करत असतो. आपल्याला एखादी डायग्राम दिली, ती ठराविक अंतरामध्ये असते, तर ते अंतर आपण सिलेक्ट करण्यासाठी त्या स्केलच्या साहाय्याने आपण त्या मार्करचा वापर करत असतो. आपल्याला दिले त्याच्यामध्ये 180
mm, तर आपण 180 mm ची मार्किंग करण्यासाठी तर त्या मार्करचा वापर केला जातो. त्यानंतर बघणार आहे आपण स्क्रबर. तर त्याचा वापर आपण जे पंच मार्किंग करणार आहे त्याच्या बारीक मार्करने थोडस फिक्कट होतं का जेणेकरून लवकर कट होईल. आणि आपल्याला डार्क मार्किंग जर करायचे असेल तर त्यासाठी आपण या स्क्रबरचा वापर करतो. त्यानंतर खाली दिसतंय आपल्याला अॅनव्हिल. अॅनव्हिल मध्ये आपण जी GI शीट आहे ती कट केल्यानंतर आपला जॉब तो याच्यावरती बेंड करण्यासाठी किंवा प्लेन ही समोरची जी बाजू दिसते तुम्हाला वरती चौकोन, तर तिथे आपण ती बाजू प्लेन करण्यासाठी त्याचा वापर करत असतो. काय रितेश? या प्लेनचा वापर इथं आपण पत्रा प्लेन करण्यासाठी करत असतो. इथं तुम्हाला जे गोल दिसतंय चिचकुळा टाईप थोडस या बाजूला, तर तिथे आपण गोल राऊंड किंवा काही शेप द्यायचा असेल तर त्याचा यूज आपण इथे करतो. इथे ठेवून आपण त्याला गोल आकार देऊ शकतो किंवा त्याला पाहिजे तशा आकारात बेंड करू शकतो. शीट मेटल मध्ये आपल्याला अॅनव्हिल फार महत्वाचं असतं का जेणेकरून आपण आपला जॉब आहे तो बेंड करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे आहे व्हाईस. हा बेंच व्हाईस. या बेंच व्हाईसचा वापर देखील आपण जॉब पकडण्यासाठी करत असतो. इथं जो गॅप दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये आपण छोट्या प्रमाणात जर आपला छोट्या साईज मध्ये जर आपला जॉब असेल तर तो आपण पॅक करतो. या ठिकाणी घेऊ शकतो आपण. सर व्हॉइस ब्रेक इथे होतोय. डायग्राम दिसते तुम्हाला? येस सर. येस सर, दिसते. हो सर दिसते. हो सर. ओके. तर इथे आपण हे छोट्या प्रमाणातलं जॉब आहे तो बेंड करण्यासाठी बेंच वाईजचा वापर करत असतो. आपण बघितलं फिटिंग शॉप मध्ये पण आपल्याला बेंच वाईज दाखवलेला आहे. कार्पेंट्री शॉप मध्ये एक वाईज दाखवलेला आहे, तो कार्पेंट्री वाईज आहे. त्याचा यूज वेगळ्या पद्धतीचा असतो आणि आपला फिटिंग शॉपचा जो व्हाईस आहे बेंच वाईस आणि आपला शीट मेटल मधला पण तोच बेंच वाईस तो आपण वापरत असतो. एकच असतात ते, पण मग त्याचा यूज आपण वेगवेगळ्या कारणासाठी करत असतो. ही शीट बघितलं आपण मागाशी, GI शीट असते हे, याच्यावरती आपल्याला जॉब करायचे असतात. त्यानंतर हे पंच दिसतंय आपल्याला. या पंचचा वापर आपण आपल्याला जर होल मारायचे आपल्याला इथं आपल्या जॉबला काही आपल्या शीटवरती काय आपल्याला पंच करायचंय तर किंवा आपल्याला होल मारायचे आपल्याला दाखवले डायग्राम मध्ये. आपण आपली जी सी क्लॅम्पचा आपल्याला जो जॉब बनवायचा आहे त्याच्यावरती आपल्याला दोन ठिकाणी दोन ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी आपल्याला त्याला होल मारायचे. तर त्याची साईज आपल्याला सिलेक्ट करून एवढ्या प्रकारमध्ये असते ती, तर आपल्याला जो दिलेला आहे साईज मध्ये आपल्याला सिलेक्ट करून त्या शीट वरती आपल्याला त्याला होल करायचं असतं. त्याच्यासाठी आपण पंचचा वापर करत असतो. शेजारी आपल्याकडे दिसतंय एक बेंडिंग मशीन, शीट मेटल बेंडिंग मशीन म्हणता याला. या अशा प्रकारे असतं ते. वरती हा जो गोल असतो तो आपल्याला प्रेस करायचा असतो. ही खाली प्लेन त्याची मशीन वरती एक प्लेट असते, त्याच्यावरती आपण जॉब ठेवून ही जी डाय आहे इथे त्या डायवरती आपण वरच्या त्या गोलच्या सहाय्याने प्रेस करतो खाली आणि नंतर इथे खाली बेंड होतो तो जॉब.
ज्या डायग्राम मध्ये आपल्याला पाहिजे आहे जॉब, त्याची डाय आपल्याला सेट करायची असते. नंतर आपण हाताच्या सहाय्याने फिरवायचं त्याला. नंतर खाली आल्यानंतर तो आपल्याला पाहिजे त्या मेजरमेंट मध्ये बेंड होतो. थोडाफार बाकी जर असेल तर तो आपण अॅन्युअल वरती घेऊन ऍडजस्ट करू शकतो. त्याला अॅन्युअल वरती आपण हॅमरच्या सहाय्याने प्रेस करून क्लिअर करू शकतो. अशा प्रकारे आज आपण वेल्डिंग शॉप आणि शीट मेटल शॉप विषयी माहिती करून घेतली. मागच्या प्रॅक्टिकलला आपल्याला तुमचं मागच्या प्रॅक्टिकलला फिटिंग शॉप झालेलं आहे. बऱ्यापैकी कार्पेंट्री पण झालेलं आहे. तर पुढच्या नेक्स्ट प्रॅक्टिकल पासून आपण तुम्हाला वर्कशॉप मधील काही जे आपले बाकीचे जे टूल्स राहिले त्याबद्दल आपण प्रत्यक्षात ते तुम्हाला जॉब टूल्स दाखवणार आहे. काही आपल्या तुमच्या आधीच्या विद्यार्थ्यांनी काही जॉब केले ते दाखवणार आहेत. त्याच्यामध्ये काही त्यांनी मायक्रो प्रोजेक्ट करून ठेवलेले आहेत ते पण दाखवायचे आहेत आपल्याला तुम्हाला. तर हे सर्व आपण पुढच्या नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहेत का नेमकं आपण काय काय केलंय, आधीच्या मुलांनी कसं कसं असतं आपल्याला वर्कशॉप मध्ये. आणि मायक्रो प्रोजेक्ट विषयी तुम्हाला मोगरे सरांनी सांगितलेलं आहे. तर मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय असतं, प्रत्येक शॉपचा आपल्याला एक जॉब करायचा असतो मायक्रो प्रोजेक्ट साठी. तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय काय नाही ते आपल्याला पुढच्या प्रॅक्टिकलला सांगितलं जाईल. तुमचं फिटिंग शॉप झालंय का? येस सर. येस सर. येस. ठीक आहे चाल. यानंतर आता आपण प्लंबिंग शॉप विषयी थोडीशी माहिती घेणार आहे. रुपते सर देतील तुम्हाला. तर तुम्हाला वेल्डिंग आणि शीट मेटल विषयी जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. नो प्रॉब्लेम सर. बरं चालेल. नो प्रॉब्लेम. बरं बरं ठीक आहे चालेल. याचा अर्थ तुम्हाला जे सांगितलंय ते सगळं समजलंय? येस सर. हो. येस सर. बरं चालेल. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं अजून का, ते जी मुलं जॉईन होत आहे 3:30 नंतर, तर त्यांना आज अलाउ केलं वेळेच्या आत सर्वांनी जॉईन व्हायचं. अन्यथा कोणाला जॉईन नाही केलं जाणार. मुलं काय करतात त्यांच्या सोयीने 3:30 पावणे 4 नंतर जॉईन व्हायला, तर त्यांना कोणाला जॉईन केलं जाणार नाही. आणि तुम्हाला जो मेल आयडी दिलाय तोच वापरायचा. बाकीचे मेल आयडीनी जॉईन नाही होणार. ठीक आहे चालेल. काही विचारायचं असलं तर मला पर्सनल सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. मी तुमचा आपला ग्रुप तयार केला होता सब्जेक्टचा, WPC 220064. तर तुम्हाला काही अडचण असले तर त्या ग्रुपवर तुम्ही आपल्या वर्कशॉप रिलेटेड नाही तर बाकीचे तुम्ही चॅटिंग करत बसाल तिथं, त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. आता मी पुढचं तुमचं प्लंबिंग शॉपचं थोडंसं रुपत सर सांगणार आहेत तर त्यांच्याकडे देतो. ओव्हर टू रुपते सर. धन्यवाद सर. आपण आता ऑनलाईन मोड मध्ये जे आतापर्यंत आपले जे शॉप बघितले त्यामध्ये फिटिंग शॉप असेल, फर्निचर मेकिंग शॉप असेल, वेल्डिंग जॉईंट, त्यालाच आपण
मेटल जॉईनिंग त्यालाच आपण वेल्डिंग शॉप असं म्हणतो. स्क्रीन दिसते सर्वांना? नो सर. No. एक मिनिट. एक मिनिट. थांबा ना. हे बघा, आतापर्यंत आपण फिटिंग शॉप, फर्निचर मेकिंग शॉप, तसेच मेटल जॉईनिंग त्याला आपण वेल्डिंग शॉप असं म्हणतो. त्यानंतर शीट मेटल शॉप, अशा आपण 4 शॉप बद्दल माहिती करून घेतली. यानंतरचा जो आपला शॉप आहे तो म्हणजे प्लंबिंग शॉप. प्लंबिंग शॉप यामध्ये आपण कोणत्या कशा प्रकारचे आपले प्लंबिंगचं मटेरियल असतं, त्याचबरोबर त्याचा वापर हा आपण कशा प्रकारे आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या आसपास आपण त्याचा वापर करत असतो, ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रामुख्याने सांगायचं झालं तर प्लंबिंग शॉप म्हणलं तर आपण आपल्या अवतीभोवती असणारे जे विविध प्रकारचे आपण प्लंबिंग पासून जे प्लंबिंगचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. कोणी सांगू शकतं का प्लंबिंग म्हणजे काय? वेदांत? नळ नळ जोडणे सर. नळ फिटिंग सर.
हे बघा Pipe fitting. पाईप फिटिंग आपण बघा विविध प्रकारचे आपल्या पाईप अवतीभोवती फिटिंग मी तुम्हाला करणे. सांग नवीन कनेक्शन घेण्यासाठी. बरोबर. आपण जे मटेरियल वापरतो प्लंबिंग साठी त्याचे प्रकार माहिती आहे का तुम्हाला? कोणकोणते प्रकार पडतात हो सर. सांग बरं. सोल्युशन, नाही ते पाईप चिपकवण्यासाठी आपण एकमेकांना जॉईन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. दुसरं एल्बो, एल्बो जॉईंट बरोबर. टी जॉइंट, टी जॉईंट असेल. अजून कप्पल असेल. स्टॉपिंग, अजून हे बघा रेड्युसर असेल. अजून जॉईंट बरोबर. हे बघा प्लंबिंग म्हटलं तर आपण आपल्या अवतीभोवती म्हणजे आपण जर बघितलं आपल्या घरामध्ये असेल तर आपण त्या ठिकाणी प्लंबिंग केलेले असते. प्लंबिंग म्हटलं तर आपण बघा त्या ठिकाणी त्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याकडे पाईप हे सध्या उपलब्ध आहे. आपण जर शेतीचा वापर करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला PVC पाईप हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला भेटतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण PVC पाईपचा वापर हा आपण 2 ठिकाणी करत असतो. एक म्हणजे आपण बघितलं असेल की पाण्याबरोबर आपल्या घरामध्ये जी हे बघा 4 ते 5 चे जे लेक्चर होतं इंग्लिशचं ते चुकून तुम्हाला ती लिंक पाठवली गेलेली होती. आपलं जे प्रॅक्टिकल आहे हे कंटिन्यू असणार आहे. हे बघा आपल्याकडे पाण्याबरोबर आपण पाण्यासाठी आपण PVC पाईपचा वापर करतोच. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये जे आपला स्लॅब टाकतो तर स्लॅबमधून वायरिंग करण्यासाठी आपण त्या ठिकाणी PVC पाईपचा हा वापर करत असतो. तुम्ही बघत असाल की सध्या आपली घरातली जी वायरिंग असते ती वायरिंग ही आपल्या स्लॅबमध्ये ही अंडरग्राऊंड असते. ती अंडरग्राऊंड वायर ही टाकण्यासाठी आपण त्या ठिकाणी PVC पाईप चा वापर करून त्या ठिकाणी त्यामधून वायरिंग ही करत असतो. म्हणजेच आपण आपल्या पाण्याबरोबर नुसतं पाणीच आपण पाण्यासाठी PVC पाईपचा वापर न करता आपली जी इलेक्ट्रिसिटी असेल तर ती इलेक्ट्रिसिटी वायरिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी PVC पाईपचा हा वापर करत असतो. यामध्ये PVC पाईप त्याचबरोबर CPVC, UPVC आणि आपला GI पाईप म्हणजेच आपण त्याला लोखंडी पाईप असं म्हणतो. आपण बघत असाल की सध्या लोखंडी पाईप त्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाऊन त्या ठिकाणी UPVC आणि CPVCचा वापर आपण हा करत असतो. आपण बघत असाल की जे आपण
घरामध्ये जी आपली पाईपलाईन असते, ऑफिसमध्ये जी पाईपलाईन असते किंवा कंपनीमध्ये जी आपण बॉयलरसाठी आपण जी पाईपलाईन करत असतो, तर या ठिकाणी आपण जी पाईपलाईन करत असतो, ती पाईपलाईन करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी योग्य वाटेल अशा ठिकाणी आपण ह्या विविध प्रकारची जे पाईपचे जे प्रकार दिलेले, म्हणजे त्या ठिकाणी पीव्हीसी पाईप असेल, CPVC असेल, UPVC असेल आणि आपला GI पाईप असेल, तर याचा वापर करत असतो. आपण बघत असाल की ज्यावेळेस आपण प्लंबिंग करत असतो, तर त्यासाठी आपल्याला काही विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट लागत असतात. तो इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण जर बघत असाल की या ठिकाणी आपल्याला काही आपल्याकडे जे स्पॅनर असतील प्रामुख्याने, त्याचा वापर करून आपण या ठिकाणी प्लंबिंग हे करत असतो. यामध्ये ॲडजस्टेबल पाना असेल, त्याचबरोबर पाईप रेंज असेल, त्याचबरोबर या ठिकाणी पक्कड असेल, याचा वापर करून आपण ह्या ज्या आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे, या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण आपली जी प्लंबिंग असेल ती या ठिकाणी आपण करत असतो. त्यामध्ये जे आपले जे टूल्स असतात, त्यामध्ये आपला जो मेजरिंग टेप असेल, तर मेजरिंगच्या टेपच्या सहाय्याने आपल्याला आपल्या घरामध्ये कशा प्रकारची आपल्याला पाईपलाईन करायची असेल, किचन असेल, बाथरूम असेल, या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपले जे पाईप असतील तर त्यांचा पाईपचा वापर करून त्या ठिकाणी आपण पाईपलाईन करत असतो. पाईपलाईन करत असताना आपल्याला किती पाईप लागणार आहे, त्याचबरोबर कोणकोणते जॉईंट लागणार आहे, त्याचबरोबर आपलं जे इन्स्ट्रुमेंट असेल ते काढण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. ते करत असताना आपण सर्व जे मोजमाप आहे ते सगळ्यात अगोदर करतो आणि त्यानंतरच आपण आपलं जे काम असेल ते करत असतो. मेजरिंग टेप आपण आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी आपल्या माहितीसाठी आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. मेजरिंग टेपमुळे आपल्याला जी पाईपलाईन आहे, या पाईपलाईनसाठी ॲक्युरेट किती पाईप लागणार आहे आणि किती एक्स्ट्रा मटेरियल लागणार आहे हे या ठिकाणी समजत असतं. दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे पाईप रेंज. हा पाईप रेंज आपल्याला आपला जे जॉब असेल किंवा आपला तो पाईप असेल, पाईप पकडण्यासाठी आपल्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे पाईप असतात, त्या पाईपांना पकडण्यासाठी आपण बघित असेल अर्धा इंची पाईप असेल, पावणा इंची पाईप असेल, 1 इंची पाईप असेल, 1.25 इंची पाईप असेल, 1.5 इंची पाईप असेल, 1.25 इंची पाईप असेल. असे जे आपले विविध प्रकारचे जे पाईपांची साईज असते
त्या साईजनुसार आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी या ठिकाणी पाईप रेंजचा वापर केला जातो. हे बघा, तुम्हाला सुरुवातीलाच एक 100 पेजेस बुक आपण या ठिकाणी करायला सांगितली होती. त्याचा पर्पज असा होता की आपण जे इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत ते इन्स्ट्रुमेंट बघत असताना आपल्याला त्या ठिकाणी कोणता पार्ट, कोणता टूल्स आपण कोणत्या कामासाठी वापरला जातो हे आपण या ठिकाणी थोडक्यात आपण त्या ठिकाणी मेन्शन करून ठेवायचंय, जेणेकरून आपलं जेव्हा ऑनलाईन असेल आणि ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन मध्ये एक्झाम द्यायची असेल वर्कशॉपची, तर त्यावेळेस तुम्हाला याच्या रिलेटेडच क्वेश्चन विचारले जातात आणि ते क्वेश्चनचं उत्तर हे तुम्हाला देता आलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे प्रॅक्टिकल असेल त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे बघा, राधिका तुझा माईक ऑफ कर. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी पाईप रेंजच्या सहाय्याने आपण जॉब पकडू पण शकतो. त्याचबरोबर आपल्या पाईपला जर थ्रेडिंग केलेलं असेल आणि थ्रेडिंग आपल्याला जर त्या ठिकाणी दुसरा पार्ट जर जॉईंट करायचा असेल तर तो जॉईंट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाईप रेंजचा वापर आपण या ठिकाणी आपण बघा, आपल्याकडे नळ असेल, हा नळ जर खराब झाला, तो जर बदलायचा असेल, त्या ठिकाणी आपल्याला हा पाईप रेंजचा वापर आपण या ठिकाणी करत असतो. हे बघा, आपल्याकडे जे पाईप्स असतात ते पाईप्स मध्ये पीव्हीसी पाईप हा आपण थंड पाण्यासाठी त्या ठिकाणी वापर करत असतो. त्याचबरोबर CPVC असेल, हा पण आपण थंड पाण्यासाठी या ठिकाणी वापर करत असतो. बघा, आपल्या घरामध्ये गिझर असेल, सोलर गिझर असेल, ह्या ठिकाणी आपण गरम पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी आपण UPVC किंवा GI पाईपचा वापर करत असतो. परंतु GI पाईप जो असतो तो कालांतराने खराब होतो, तर आपण त्या ठिकाणी UPVC पाईप हा वापरत असतो. UPVC पाईप वापरत करत असताना आपल्याला जे आपण प्लंबिंग करत असतो तर ते प्लंबिंग करताना आपलं काम हे पटकन पण होतं, त्याचबरोबर आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याकडे आपली जी इन्कम, आपला जो पैसा असतो त्या पैशाची पण आपण या ठिकाणी बचत होत असते. तसं आपण जर GI पाईप जर वापरला तर आपल्या त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी आपल्याला थ्रेडिंग करावं लागते आणि थ्रेडिंग करत असताना त्या ठिकाणी आपल्याला वेळ पण जास्त लागतो आणि GI पाईप असल्यामुळे त्याची कॉस्ट पण जास्त वाढते. त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर GI पाईप असेल तर GI पाईपला आपल्याला त्या ठिकाणी थ्रेडिंग करावं लागतं, म्हणजेच त्याला आपण थोडक्यात जर म्हणायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आट्टे पाडण्याचं काम करावं लागत असतं. तर आट्टे पाडण्यासाठी आपल्याला प्लंबिंग डाय म्हणून असते, त्या डायचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी ही थ्रेडिंग करण्याचं काम करावं लागत असतं. हे बघा, मी डायग्राममध्ये तुम्हाला एक प्लंबिंग डाय दाखवलेली आहे. ही डायचा वापर करून आपण
या ठिकाणी ट्रेडिंग हे करत असतो. ट्रेडिंग करत असताना हे बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या डाय दाखवलेले आहे. ह्या डाय आपण आपल्या जो पाईप असेल, समजा अर्धा इंची पाईप असेल, 1 इंची पाईप असेल, ह्या डायचा वापर करून आपण या ठिकाणी थ्रेडिंग करत असतो. हा इथे एक स्पॅनर दिलेला आहे. या स्पॅनरच्या सहाय्याने इथे एक स्क्रू दिलेला असतो. तो स्क्रू आपण आपल्या मॅन्युअली या ठिकाणी थोडा थोडा ॲडजस्टमेंट करून या ठिकाणी आपल्याला थ्रेडिंग करायची असते. हे थ्रेडिंग करत असताना आपल्याला एक प्लंबिंग व्हाईस म्हणून व्हाईस असतो. त्या व्हाईसमध्ये आपला जो जॉब असेल, राऊंड बार असेल, तो राऊंड बार पकडल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्लंबिंग ही करत असतो. हे बघा, 2 या ठिकाणी आपल्याला हँडल दिलेले, म्हणजे प्लंबिंग करत असताना हे प्लंबिंग आपल्याला आपला जो GI पाईप असेल तर त्या GI पाईपाला थ्रेडिंग करण्यासाठी ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असतो. ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपल्याला आपली जी आउटर थ्रेडिंग असेल पाईपाची, ती पाईपाची थ्रेडिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या प्लंबिंग डायचा हा वापर करत असतो. ही या ठिकाणी कॅप दाखवलेली आहे. ही कॅप कशासाठी, तर आपला जो पाईप असेल, हा पाईप या कॅपमध्ये व्यवस्थितरित्या हा डाय, आपली जी डाय असेल ही एक समान थ्रेड पडण्यासाठी या ठिकाणी या कॅपचा वापर केला जातो. हे बघा, डायग्राम मध्ये दाखव प्लंबिंग डाय सेट आहे पूर्ण. या ठिकाणी प्लंबिंगच्या डाय ह्या 2 दाखवलेल्या आहेत. या डाय हा या वेगवेगळ्या साईजच्या असतात. आपल्याला जी साईज पाहिजे असेल प्लंबिंगची, त्या प्लंबिंगच्या पाईपनुसार आपण या ठिकाणी या डाय या आपण यूज करायच्या असतात. त्याचबरोबर इथे एक स्पॅनर दिलेला आहे. या स्पॅनरच्या सहाय्याने इथे 2 साईडला स्क्रू दिलेले. या स्क्रू या ठिकाणी आपल्याला डाय आहे, ह्या डायला सपोर्ट करण्याचं, त्याचबरोबर आपलं जे थ्रेडिंग आहे हे हळूहळू पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी या स्क्रूचा वापर करत असतो. त्याचबरोबर हा हँडल आहे, इकडे एक हँडल दाखवलेला आहे, इकडे, म्हणजे दोन्ही हाताने आपल्याला या ठिकाणी हे 2 हँडल आहे हे फिरवण्याचं काम या ठिकाणी करावं लागतं. हे काम करत असताना हे आपलं थोडंसं टाइम जास्त घालणार असतं. याच्यामध्ये फक्त आपण GI पाईप असेल तर त्या GI पाईपाचाच आपण या ठिकाणी थ्रेडिंग करण्यासाठी हा वापर करत असतो. हे बघा, तुम्हाला ही मी एक प्लंबिंगची डाय दाखवलेली आहे. याचबरोबर या डायमध्ये आपण आपला जो प्लंबिंगचा जो आपल्याला प्लंबिंग करायची आहे किंवा वेगवेगळे जे आपले जे जॉईंट असतील ते करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी थ्रेडिंग हे करावं लागत असतं. दुसरं जे आहे जे आपल्या ज्या प्लंबिंग
कपलिंग असेल, हे बघा आपण जर बघितलं असेल तर हे बघा यांनी कपलिंग दाखवलेलं आहे. त्या कपलिंगच्या साहाय्याने आपण आपले जे जॉईंट असतील तर जॉईंट करण्यासाठी आपण या ठिकाणी या कपलिंगचा वापर करत असतो. कपलिंग करणे म्हणजे काय, तर समजा जॉईंट त्यामध्ये येतोच, त्याचबरोबर समजा आपला 1 इंची पाईप आहे आणि आपल्याला जर त्याला अर्धा इंचीमध्ये परत दुसरा पाईप जर जॉईन करायचा असेल, त्या ठिकाणी आपल्याला जो जॉईंट लागतो त्याला आपण या ठिकाणी कपलिंग असं म्हणतो. म्हणजे तर काय, तर दोन जर वेगवेगळ्या प्रकारचे जर पाईप असतील तर ते पाईपांना जोडण्याचं काम या ठिकाणी आपण कपलिंगच्या सहाय्याने हे करत असतो. हे बघा अशा या कपलिंग असतात. त्याचबरोबर वरतून त्यांना एक सपोर्टिंग दिलेलं असतं, जेणेकरून आपला जो पाईप असेल हा पाईप ह्या कपलिंग मध्ये व्यवस्थितरित्या हा फिट केला जातो. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल त्यामध्ये आपण हे असे विशिष्ट प्रकारचे आपण या ठिकाणी स्क्वेअरचा वापर करत असतो. त्यामध्ये आपण बघितलं असेल तर पॅच स्क्वेअर असेल, त्याचबरोबर फर्मिन स्क्वेअर असेल, त्याचबरोबर कॉम्बिनेशन स्क्वेअर असेल. तर हे आपले जे स्क्वेअर आहे हे आपण आपल्या प्रॅक्टिकलमध्ये यांचा वापर हा प्रामुख्याने आपण हा करत असतो. यामध्ये बघितलं असेल ट्रॅश स्क्वेअर असेल तर आपण हा फिटिंगमध्ये, मेटल जॉइनिंगमध्ये, त्याचबरोबर फर्निचर मेकिंग शॉपमध्ये आपण या ठिकाणी ट्राय स्क्वेअरचा हा वापर करत असतो. त्याचबरोबर आता आपण जे आपलं प्लंबिंग शॉप आहे या प्लंबिंग शॉपमध्ये आपण या ठिकाणी ट्राय स्क्वेअरचा वापर करत असतो. त्याचबरोबर फर्मिंग स्क्वेअर, हे बघा हे जे स्क्वेअर आहे याचा प्रामुख्याने आपण जर वापर बघितला तर आपण बघा, जर आपला ॲक्युरेट माप जर घ्यायचं असेल आपल्याला आणि एखादा जर कोपरा असेल तर कोपऱ्यामधून आपल्याला जर पाईपलाईन जर करायची असेल तर आपण मेजरिंग टेपने माप घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे जर फर्मस स्क्वेअर असेल याच्यावर बघा या ठिकाणी स्केल पण दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर हा करत असतो. त्याचबरोबर कॉम्बिनेशन स्क्वेअर याचा यूज आपण आपल्या विविध असे जे जॉब असतात ते जॉब ची अँगल असेल तर अँगल सेट करण्यासाठी आपण या ठिकाणी त्याचा वापर हा करत असतो. म्हणजे आपण जर एखादी जर पाईपलाईन असेल तर ती पाईपलाईन कधी कधी काय होतं आपलं, तर आपली ती काही अंशामध्ये समजा 30 अंशात असेल, 40 असेल, 45 असेल, 60 असेल, हे आपण आपल्या अंदाजे आपण ते लावू शकत नाही. तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं मोजमाप किंवा आपण त्याला म्हणतो की ॲक्युरेट जी अँगल आहे तो चेक करण्यासाठी आणि त्यानुसार आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट लागतं, टी असेल, एल्बो असेल, असे जे जॉईंट्स असतात ते जॉईंट आपल्याला त्या अँगलमध्ये घेण्यासाठी आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा हा वापर करत असतो. हे बघा इथे मी तुम्हाला काही प्लंबिंग टूल्स दिलेले आहे. तुम्हाला जो मी सुरुवातीला जो सांगितला तो म्हणजे
या ठिकाणी बघा तुम्ही, हा इथे एक प्लंबिंग वाईज दाखवलेला आहे. हा वाईज आपण आपल्या जे जॉब असतात, हा जॉब पकडण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या प्लंबिंग वाईजचा आपण या ठिकाणी वापर करत असतो. हा प्लंबिंग वाईज बघा असा इथं असतो. याच्यामध्ये इथे आपल्याला जो जॉब असेल हा आपला गोल राऊंड जॉब असतो. तर हा गोल राऊंड जॉब आपण या ठिकाणी पकडण्यासाठी आपण या ठिकाणी याचा वापर हा करत असतो. त्याचबरोबर इथं बघा इन्स्ट्रुमेंट दाखवले, इथे स्केल दाखवलेली आहे. स्केल आपल्याला मोजमाप करण्यासाठी इथं हा मोठा टेप दाखवलेला आहे, जेणेकरून आपण जे अंतर जास्त असेल, बघा आपण आपल्या घरातलं त्याचबरोबर आपले जर ऑर्डर म्हणजे कमर्शियल जर आपली जर ऑर्डर जर पाईपलाईन असेल, ह्या पाईपलाईन 1-1, 2-2, 4-4 किलोमीटरच्या असतात. तर त्या मोजमाप घेण्यासाठी ज्या पाईपलाईन असेल त्यांचं मोजमाप घेण्यासाठी आपण या ठिकाणी हा मोठा टेप आहे, त्या टेपचा वापर हा करत असतो. या ठिकाणी तुम्हाला हॅक्सो दाखवलेली आहे. हॅक्सो कशासाठी, तर आपला जर पाईप असेल आणि जो पाईप जर आपल्याला समजा कट करायचा असेल, तर त्या ठिकाणी पाईप कट करण्यासाठी आपण या ठिकाणी हॅक्सोचा हा वापर करत असतो. हॅक्सोचा वापर करत असताना आपण ज्यावेळेस आपला पाईप कट करत असतो, तर कट केलेला पाईपला बर आलेली असते. त्या ठिकाणी कोणताही पाईप असू द्या, तर आपण ज्यावेळेस कट करतो तर तो कट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बर येते. त्याला ती बर काढण्यासाठी आपण या ठिकाणी या फाईलचा वापर या ठिकाणी करत असतो. फाईलचा वापर करण्यासाठी तर आपली जी पाईप असेल, पीव्हीसी असेल, यूपीव्हीसी असेल, जीआय पाईप असेल, हा कट केल्यानंतर त्याला थोडीशी बर येते. आपण काय करतो, बर आल्यानंतर जर त्या ठिकाणी आपल्याला जर जॉईन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एल्बो असेल, टी जॉईंट असेल, तर बर आली असेल तर ती बरमुळे आपला जो जॉईंट असेल हा जॉईंट व्यवस्थितरित्या बसणार नाही. तर तो जॉईंट बसण्यासाठी आपल्या ह्या फाईलचा आपण या ठिकाणी वापर करत असतो. दुसरं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे आपलं हे चिजल दाखवलेली आहे. ही आपण करतो पाईपलाईन मध्ये कुठे जर अडथळा असेल किंवा भिंत असेल आणि आपल्याला ह्या भिंतीतून त्या भिंतीमध्ये तिकडच्या साईडला तिकडच्या रूम मध्ये जर आपल्याला पाईपलाईन न्यायची असेल, तर ती पाईपलाईन नेण्यासाठी आपण याच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी खोदल्यानंतर आपण त्या ठिकाणी दुसरीकडे आपण त्या ठिकाणी पाईपलाईन नेऊ शकतो. या ठिकाणी बघा तुम्हाला एक ॲडजस्ट खोलेला आहे. ॲडजस्टेबलचा वापर आपण हा आपले जे पाईप असतात ती पाईपांना पकडण्यासाठी, त्याचबरोबर पकडण्याबरोबर पण खोलण्यासाठी पण या ठिकाणी करत असतो. हा ट्रेनचा साहाय्याने आपण जे जॉब असेल ती त्याचबरोबर आपण आपले जॉईंट असतील ते खोलण्यासाठी आपण ठिकाणी हा पाईप ट्रेनचा वापर करत असतो. त्याचबरोबर इथे हॅमर दाखवलेलं आहे. हॅमरच्या साहाय्याने आपण आपला जो जॉब आपला जर प्रॅक्टिकल असेल, या आपल्याला जर त्या ठिकाणी काय असतं तर आपण बघा तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण ह्या ज्या पाईपलाईन असतात या सगळ्या पाईपलाईन आपण अंडरग्राऊंड करत असतो. अंडरग्राऊंड करत असताना त्याचा आपल्याला त्या ठिकाणी त्या पाईपाच्या साईजमध्ये आपल्याला भिंत त्या ठिकाणी आपल्याला खाचा करून त्या ठिकाणी पाईप हे मध्ये फिट करायचे असतात. जेणेकरून आपण जर बघितलं असेल सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या
किचन मध्ये कशा प्रकारची फक्त एक सिंगल नळ बाहेर आलेला असतो, बाकीची सगळी जी पाईपलाईन असते ही सगळी अंडरग्राऊंड असते. तर ती अंडरग्राऊंड पाईपलाईन करण्यासाठी आपण ह्या दोन इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असतो. तुम्हाला मी मगाशी दाखवलं तो त्यामध्ये हा प्लंबिंग डाय सेट आहे. प्लंबिंग डाय ही दाखवली हीच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दोन या ठिकाणी तुम्हाला दिसते. याच्या सहाय्याने आपण जे आपला GI पाईप असेल तर त्या GI पाईपला थ्रेडिंग करण्यासाठी आपण ह्या GI आपल्या ह्या प्लंबिंग डाय सेटचा हा वापर करत असतो. त्याचबरोबर मॅलेट असेल, मॅलेटचा पण वापर आपली जे पाईपलाईन मध्ये जर आपण एखाद्या वेळेस जर कचरा बिचरा काही अटकलेला असेल तर कचरा बिचरा काढण्यासाठी म्हणजे आपण ठोकण्यासाठी हलकी जी वस्तू वापरतो ती जी लाकडापासून बनवलेली असते, टोटली लाकडापासून बनवलेली असते, तर चा वापर करून आपण त्या ठिकाणी असलेला कचरा हा काढण्यासाठी म्हणजे याचा वापर करत असताना आपला जो पाईप आहे या पाईपाला कोणत्याही प्रकारची नुकसान न होता आपण त्या ठिकाणी त्यामधला जो कचरा असेल तो काढण्यासाठी आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असतो. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे लेवल प्रोटेक्टर. हे बघा, लेवल प्रोटेक्टरचा वापर आपण जर आपण बघितलं असेल तर आपली जी लेवल असेल म्हणजे आपण जर एखादी पाण्याची टाकी जर आपल्या घरामध्ये जर ठेवली आणि ती पाण्याची टाकी ती जर लेवल आपल्याला जर जे आपण त्याच्यावर ठेवणार आहे ती लेवल व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी ती टाकी व्यवस्थितरित्या भरल्यानंतर ती व्यवस्थितरित्या राहते. नाहीतर आपण काय करतो तर त्याची लेवल जर त्याची जर नसेल तर ती लेवल नसल्यामुळे काय होतं तर टाकी जेव्हा पूर्ण भरते तर ती कोणत्या तरी एक साईडला अशी झुकली जाते. हे झुकू नये त्यासाठी आपण या ठिकाणी आपलं जे लेवल प्रोटेक्टर आहे त्या साईडने आपण काय करतो, खालची जी लेवल असेल ती लेवल चेक करून त्यानंतरच आपण त्या ठिकाणी आपली जी पाण्याची टँक असेल तर ती पाण्याची टँक ही ठेवत असतो, जेणेकरून कोणत्याही साईडला आपली पाण्याची टँक भरल्यानंतर ही झुकली न जाता आपण ती पाण्याची टाक एकाच लेवलमध्ये राहील त्यासाठी आपण हे लेवल प्रोटेक्टरचा वापर करत असतो. हे बघा, मी तुम्हाला काही जॉईंट दाखवलेले प्लंबिंग जॉईंट. यामध्ये काही PVC जॉईंट दाखवले, त्याचबरोबर काही GI पाईप आहे, GI पाईप पासून जॉईंट आहे. याला आपण आपल्या याच्यामध्ये जर म्हणायचं गेलं तर हा एक PVC पाईप पासून बनवलेला आहे. हा 4+5 म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला 4 ठिकाणी आपण पाणी हे ट्रान्सफर करू शकतो. हा इथे एक जॉईंट दाखवलेला आहे. हा जॉईंटच्या साहाय्याने आपण 2 पाईप जर असेल तर ते पाईप जॉईंट करण्यासाठी या ठिकाणी आपण या जॉईंटचा वापर करत असतो. त्याचबरोबर हा एक ब्रास पासून बनवलेला हा एक पार्ट आहे. तर बघा, तुम्ही जर प्लॅस्टिक नळी असेल आपण असं बघत असाल तर आपल्या घरामध्ये जे गॅस असतो तर गॅसला पाईप आणि त्याच्यानंतर जो गॅसमध्ये जो जी जॉईंट असतो गॅसला कनेक्ट करणारा, तर तो कनेक्ट करण्याचं काम ह्या ठिकाणी आपल्याला ह्या पार्टनुसार आपल्याला हे करायचं असतं. दुसरा जो पार्ट आहे हा आपण आपल्या GI पाईप पासून GI असतो, GIचं मटेरियल असतं त्याच्यामध्ये. ह्या पार्टचा वापर आपल्याला आपली एखादी वस्तू फिक्स असेल आणि दुसरी वस्तू ही
जर समजा खराब झाली आणि ती जर चेंज करण्याची वेळ आली तर आपली पूर्ण पाईपलाईन चेंज न करता आपल्याला फक्त जी वस्तू असेल ती वस्तू चेंज करण्यासाठी, त्याचबरोबर आपले जे ज्या 2 वस्तू असतील किंवा आपले टँक असेल, पाण्याची टँक आपल्याला जर त्या ठिकाणी ती पाण्याची टँक जर खराब झाली आणि ते चेंज करायची असेल, अशा वेळेस आपण जी पूर्ण पाईपलाईन असेल ती चेंज न करता फक्त पाण्याची टाकी चेंज करतो आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी आपली जी पाईपलाईन आहे फक्त आपल्याला पाण्याची टाकी चेंज करावी लागते, पुढची पाईपलाईन ही चेंज करावं लागत नाही. ह्या जॉईंटला आपण जर बघितलं एक आपण GI पाईप मध्ये पण जॉईंट दाखवलेला आहे आणि एक आपला जो UPVC पाईप असेल तर त्यामध्ये पण हा जॉईंट या ठिकाणी दाखवलेला आहे. आपण जर प्लंबिंग मध्ये बघितलं गेलं तर असे खूप आपल्याचे जॉईंट दाखवता येतील किंवा आपण त्याला म्हणू काहींचा जॉईंट आपण या ठिकाणी आपल्या प्लंबिंग मध्ये आपण हा करत असतो. 45 डिग्री अँगल, टी फिटिंग, त्याचबरोबर रेड्युसर, त्याचबरोबर आपण आपलं जे पाईप असेल आणि जी पाण्याची जर आपल्याला स्टॉप करायचं असेल त्या ठिकाणी स्टॉप रेंज असेल, नेपल असेल, त्याचबरोबर असे जे आपले जे वेगवेगळे प्रकारचे जे जॉईंट असतात ह्या जॉईंटच्या सहाय्याने आपण आपली जी प्लंबिंग असेल ती आपण या ठिकाणी करत असतो. हे आपले जे पाईपचे जॉईंट दाखवले हे सर्व जॉईंट हे आपले GI पाईप मध्ये GI साठी आपण या ठिकाणी वापर करत असतो. दुसरा जो आहे तो म्हणजे UPVC मध्ये आपण हे बघा कपलिंग असेल, 45 एल्बो असेल, 90 एल्बो असेल, रेड्युसर असेल, व्हील असेल, टी जॉईंट असेल, त्याचबरोबर व्ही जॉईंट असेल, कॉम्बिनेशन पाईप असेल, त्याचबरोबर आपण बघत असाल की काही जे एल्बो असतात तर त्यांना आतून ही ब्रासचे मटेरियल पासून एल्बो तयार केलेले असतात. त्या ठिकाणी आपण जे आपले थ्रेडिंगचे पाईप असेल ते थ्रेडिंगचे पाईप आपण त्या ठिकाणी वापर करून त्या ठिकाणी आपण हे करत असतो. त्याचबरोबर आपल्याला जर समजा पाईपलाईन असेल ती जर आपल्याला पाईपलाईन जर स्टॉप करायची असेल, भविष्यामध्ये आपल्याला जर पुढे ती पाईपलाईन जर करायची असेल आणि त्या ठिकाणी आपण जर एक्स्ट्रा जर पाईपलाईन काढली असेल तर ती स्टॉप करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी कॅपचा हा वापर करत असतो. हे आपण जे बघितले तर ते UPVC मधले जॉईंट बघितले. नंतरचे जे जॉईंट आहे ते म्हणजे PVC पाईप मधले. हे बघा असे PVC पाईप मध्ये त्या ठिकाणी आपण जॉईंट हे बघू शकतो. टी जॉईंट असेल, यू बेंड असेल, 90 एल्बो असेल, व्ही ब्रँच असेल, 45 एल्बो असेल, ऑफसेट या ठिकाणी आपण बघितलं असेल तर आपल्याला समजा वळण घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण ह्या जॉईंटचा आपण या ठिकाणी वापर हा करत असतो. आता आपलं जे सगळ्यात महत्वाचं पार्ट म्हणजे आपले जे प्लंबिंगचे जे ऍप्लिकेशन असतात, म्हणजे आपण प्लंबिंग करतो त्याचबरोबर आपण प्लंबिंग कुठे कुठे करू शकतो ते सांगायचं झालं तर खूप ठिकाणी आपण हे
प्लंबिंगचा वापर हा करत असतो. तर आतापर्यंत आपण जे प्लंबिंगमधले जॉईंट असतील त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंट असतील यांची आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. कोणाला काही अडचण असेल म्हणजे या जॉईंट्सबद्दल तर आपला माईक ऑन करून आपण या ठिकाणी विचारू शकतो. राधिका काही अडचण आहे तुला? नो सर. म्हणजे मी जे सांगितलं हे तुम्हाला 100% समजलं का? हो सर. येस सर. यस सर. हे बघा येस सर. आपण जे करत म्हणजे ऑनलाईन जे घेत असतो हे तुम्हाला जास्तीत जास्त कसं समजेल याचा आपण या ठिकाणी वापर हा करत असतो. आता आपण जे जॉईंट बघितले त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आपलं नेक्स्ट प्रॅक्टिकल असेल तर आपण त्या ठिकाणी आपले जे प्लंबिंगचे ऍप्लिकेशन असतील ते